भिवंडीतील पडघा इथे एटीएसने मोठी कारवाई केली। दहशतवाद प्रकरणी एटीएसने ही मोठी कारवाई केली आहे। भिवंडीतील पडघा जवळच्या बोरीवली गावात मुंबई एटीएसचं कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे। 22 जणांची टीम या पडघामध्ये कारवाई करते। तर मुंबईमधील भिवंडीमध्ये एटीएसची ही मोठी कारवाई झाल्याचं पाहायला मिळालं। पडघा इथे एटीएसने मोठी कारवाई करत कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले। 22 जणांची एक मोठी टीम पडघामध्ये कार्यरत आहे, तर तिथे ही कारवाई सुरू आहे। दहशतवाद प्रकरणी एटीएसची ही मोठी कारवाई आहे। या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी नरेश पाटील यांच्याकडून। नरेश, एटीएसने पडघा इथे एक मोठी कारवाई केल्याचं समोर आलंय, काय अधिकचा तपशील? प्रियंका, भिवंडी तालुक्यातील पडघा गावाजवळ असलेल्या बोरिवली गावामध्ये मुंबई एटीएसने काल मध्यरात्रीपासून कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलेलं आहे। या बोरिवली गावामध्ये पूर्ण गावामध्ये पोलिसांनी वेढा घातला असून प्रत्येक घरोघरी जाऊन पोलीस हे येथे तपासणी करत आहेत। शेकडो पोलिसांचा फौजफाटा घेऊन मुंबई एटीएस या ठिकाणी सर्च ऑपरेशन, कोम्बिंग ऑपरेशन करत असून याआधी दहशतवादी संघटनांशी संबंध असल्यामुळे बोरिवली गाव हे नेहमी चर्चेत आलेले आहे। साकीब नाचन असेल, आकिब नाचन असेल यांनाही दहशतवादी कारवाई अंतर्गत अनेक वेळा कारवाई झालेली आहे। त्यानंतर पुन्हा एकदा बोरिवलीमध्ये अशा पद्धतीचे दहशतवादी विरोधी पथकाचे मुंबई एटीएसची कारवाई झाल्यामुळे पुन्हा पडघ्याजवळील बोरिवली गाव हे चर्चेत आलेलं आहे। प्रियंका, धन्यवाद नरेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पुढची महत्त्वाची बातमी, पाक हेरगिरी प्रकरणामध्ये आता आणखी नवनवे खुलासे समोर येत आहेत। ISIच्या आता हेरगिरीसाठी भारतीय नंबर वापरत असल्याचं समोर आलंय। तर अटकेमधील आरोपी हसीनने अनेक भारतीय नंबर पुरवल्याचं देखील चौकशीतून समोर आलं। अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी हे नंबर वापरले जात आहेत, अशी ही माहिती मिळाली आहे। दरम्यान या प्रकरणी आता हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेले दोन्ही भाऊ कासिम आणि हसीन यांची कसून चौकशी सुरू आहे। दोन वेगवेगळ्या टीम या दोन्हीही भावांची चौकशी करतायत। तर या दोन्ही भावांची समोरासमोर ही चौकशी केली जाते। त्यामुळे या चौकशीत आता काय माहिती समोर येणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय।